गोळीला टोळी आणि पोळीला भाजपवाले अशी टीका उद्धव ठाकरेंनी केले। उद्धव ठाकरेंनी भाजपला हा टोला लगावलाय। कोस्टल रोड आपण केलाय हे अभिमानानं सांगा असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मुंबईतील शाळा आपण सुधारल्या आहेत असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले। केलेली कामं आहेत। आता कोस्टल रोड हा आपण केलेला आहे, अभिमानाने सांगा होय आम्ही केलंय। शाळांमध्ये सुधारणा, दिल्लीच्या केजरीवालने सुधारणा केली, पण आपल्या मुंबईच्या शाळांमध्ये ज्या काही सुधारणा झाल्यात हे आपण केलेलं आहे। आरोग्य सुविधा आपण वाढवलेल्या आहेत। सगळं झाल्यानंतर कपडे सांभाळत येतो, म्हणजे काय होतं, गोळीला तुम्ही आणि पोळीला हे भाजपवाले। तरी आता पोळी त्यांचं भांडण खूप झालं। वारिस पठाणच्या वक्तव्यावर सकाळचा भोंगा बोललाच नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता संजय राऊतांवर हा निशाणा साधला। मुंबईत बुरख्यावाली महापौर होणार असं वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं होतं। वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखेवाली मेयर बनेगी। आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील, पण मला समजलंच नाही। अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले। सकाळचा भोंगा बोलेनाच, विचारलं तर तोंडातनं शब्दच निघेना। एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही, हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही। आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल, तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील। आणि म्हणून त्यांच्या छाती सांगतो, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल, या ठिकाणी महापौर मराठीच बनेल। ज्यांच्या हातात 30 वर्ष महापालिका होती ते 30 वर्ष मराठी माणसासाठी काही करू शकले नाहीत असं रामदास कदम यांनी म्हटलंय। आता मराठी माणसाला अस्तित्वासाठी एकत्र या असं म्हणतायत अशी टीका सुद्धा रामदास कदम यांनी केली। मराठी माणसाला भडकवण्याचा प्रयत्न केला तरी मराठी माणूस एकनाथ शिंदेंसोबत राहणार, रामदास कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली। ज्यांच्या हातामध्ये 30 वर्ष महानगरपालिका होती त्यावेळेला मराठी माणसासाठी काही करू शकले नाहीत, ते आज फक्त मराठी माणसाला पुन्हा आवाज देत आहेत की आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, तुम्ही या म्हणून। मग तुमचं अस्तित्व निर्माण का झालं? आता मराठी माणसाला भडकवण्याचा प्रयत्न केला तरी देखील मराठी माणूस हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं, यांच्या विचारानं चाललेल्या भगव्या झेंड्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या सोबतच असेल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। तुम्ही दिलेला मुसलमान पाक आणि आम्ही दिलेला नापाक असं का? शिंदेच्या शिवसेनेकडून रशीद मामू यांच्यावरून सुरू असलेल्या टीकेवर अंबादास दानवे यांनी हा सवाल केलाय। रशीद मामू म्हणजे मी आता कालच बोललो, तुम्ही दिलेला मुसलमान हा पाक आणि आम्ही दिलेला नापाक असं काय सांगता तुम्ही? हां, कोण आहे तो? दहशतवादी आहे? तुम्ही तर दाऊदला फरफडत आणणार, युवक आणणार, त्यो करणार। अजून तुमचं काय झालं? तुम्ही नाही का त्या मुल्ला बरोबर असता मुंबऱ्याच्या? आपण मला असं वाटतं आम्हाला हे शिकवण्याची गरज नाही आहे। मीरा भाईंदरमध्ये शिंदेची सेना आणि काँग्रेसची छुपी युती आहे असं नरेंद्र मेहता यांनी म्हटले। आमदार नरेंद्र मेहता यांनी शिंदेच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केलाय। नरेंद्र मेहता यांच्याकडून प्रताप सरनाईकांचा भाईजान उल्लेख देखील करण्यात आलाय, तर काँग्रेसच्या मुझफ्फर हुसेन यांनी नरेंद्र मेहता यांना प्रत्युत्तर दिले। ही एक मात्र पार्टी आहे ज्यांनी अशा प्रकारचं शिंदे सेनानी पण काही ठिकाणी फॉर्म मागे घेतले आणि काँग्रेसने पण काही ठिकाणी फॉर्म मागे घेतले। ह्याच्याने दिसते की ही छुपी युती त्या लोकांनी केलेली आहे। जनताला मला एवढंच सांगायचं आहे की आपण आता सरनाईक भाईजानला मतदान केलं तरी तो काँग्रेसला जाईल, म्हणून आपण विचार करा, 10 नंतर आपलं मतदान करा। हे स्वार्थासाठी, ह्यांचे विचार कुठलेही नाही, ह्यांचं धर्म कुठलाही नाही, हे फक्त आणि फक्त आपल्याला मतं कशी मिळतील विचारधारावर चालत नाही, अशा लोकांपासून सावधान। तर शिंदे सेना आणि आम्ही बरेच ठिकाणी समोर समोर लढत आहोत। आमचे उमेदवार समोर समोर आहे। एकूण 32 उमेदवारच काँग्रेसने टाकलं। त्याचं कारण असं की उभाटाबरोबर चर्चा करत असताना प्राथमिक चर्चेमध्ये जेवढी जागा आम्ही मागितली होती हक्काची, आम्ही तेवढी जागा कायम ठेवली। त्याच्या व्यतिरिक्त ज्या 4-5 ठिकाणी आम्ही फॉर्म टाकले होते ते इन प्रिन्सिपल समजून आम्ही ते माघार घेऊन टाकले। आता त्या असं
त्या गोष्टीला वेगळं वळण लावण्याचा जर प्रयत्न भाजप करत असेल ते दुर्दैवी बाब आहे. मला खरंच नरेंद्र मेहताजींचा आभार व्यक्त करायचा आहे. मला बजरंगी भाईजान बोलले कारण मी हनुमानाचा निसीम भक्त आहे. मीरा भाईंदरच्या या रावणाची लंका आता हनुमानच जाळणार. प्रताप सरनाईक यांनी नाव न घेता नरेंद्र मेहता यांच्यावरती घणाघाती टीका केली. आमदार प्रताप सरनाईक यांनी 81 उमेदवारांसह हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. या श्रीलंकेच्या म्हणजे हनुमानानं जे शेतीला आग लागलेली होती आणि जशी लंका जळवली होती त्या पद्धतीनं या रावणाची लंका जळवण्याचा प्रयत्न हा हनुमान करेल. आणि मीरा भाईंदर मध्ये मी पूर्णपणे शिवसैनिक यांनी फक्त शिवसेनेची सत्ता आणेल. अबकी बार 50 पार. प्रताप पाटील कोण आहेत हे मला माहीत नाही असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं होतं. यावर आज चिखलीकरांनी पत्रकार परिषद घेत 2019चा देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ दाखवलाय. अशोकराव चव्हाण लीडर नाहीत तर डीलर आहेत अशी टीका फडणवीसांनी केली होती. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना 2019 साली फडणवीसांनी ही टीका केली होती. प्रताप पाटलांचं किती मोठं आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं आपल्याला? कोण प्रताप पाटील मला माहित नाही. कोणाची गोष्ट ग्राहक कसा पडतो? कोण प्रताप पाटील मला माहित नाही. कोणाची गोष्ट ग्राहक कसा पडतो? लीडर नाही आहे, अशोकराव डीलर आहे. पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप कोणाची, मोटरसायकल पासून मोटर गाडीपर्यंत डीलरशिप कोणाची, सगळी डीलरशिप त्यांची. हे डीलर आहेत, हे लीडर नाही आहेत. या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी लीडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना आता 5 तारखेला हे भाषण आता लीडर म्हणजे मला ओळखायची त्यांनी गरज आहे का? त्या क्लिपवरून तुम्हाला कळलेलं आहे.